आज आपण गाजर मुली पराठा बनवणार आहोत. मुलं मुळा खात नाहीत, तर त्याच्यासाठी हा अशा प्रकारचा पराठा बनवायचा आहे. त्याच्यासाठी एक मोठा बटाटा मी उकडून सोलून किसून घेतला आहे. त्याच्या निम्मा मी मुळा किसून घेतलेला आहे आणि गाजर पण मी तेवढंच घेतलेलं आहे किसून. पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत. आता त्याच्यामध्ये गाजर आणि मुळा घालूया. गाजर आणि मुळा घातलेला आहे. थोडा वाफवून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवलं आहे. 1 चमचा मी आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण घातलेली आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. पराठा बनवण्यासाठी मी असं चपातीसारखं पीठ आधीच मळून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालूया, मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे. आता बटाटा घातल्यानंतर चांगलं मिक्स करूया. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. परत मिक्स करून घेऊया. आपलं सारण आता झालं आहे. विस्त बंद करूया. आपण 2 पिठाचे गोळे घेतले आहेत आणि पुरीसारखे 2 लाटून घेतले. पुरीवरती सारण ठेवलं आहे, त्याच्यावरती दुसरी पुरी ठेवूया. आता ह्याला थोडं पीठ लावून लाटून घेऊया. तेलावरती पराठा भाजून घेतला आहे. तूप लावून टोमॅटो सॉस